नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे मुलींच्या विषयी लिहिले थोडं. मुलींचं आयुष्य म्हणजे एका जन्मात मिळालेले 2 जन्म. ज्या घरात आपण जन्माला आलो त्या घरात आपलं गेलेलं बालपण, त्या आठवणी, आनंद, दुःख हे सगळं जोपर्यंत आपण मोठे नाही होत म्हणजे लग्नाला नाही येत तोपर्यंत. ती लग्नाच्या अगोदर खूप खुश असते, आनंदी आयुष्य घालवत असते. कसलं टेन्शन नाही ना कसलं दुःख. पण जेव्हा अचानक तिचं वय लग्नाचं होतं, सगळे आपल्या आईवडिलांना बोलतात, मग मुलीचं केव्हा करताय? मग समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला तोंड द्यावं लागतं. आणि जर का वयात नाही झालं तर आहे समाज नावं ठेवायला, हिच्यातच काहीतरी खोट असेल, ती अशीच आहे, मी हिला इथे पाहिलं, ती कोणत्या तरी मुलावर बोलत होती, ती अशीच ती तशीच आहे. या सगळे टेन्शन आईवडिलांना. मग ते मुलीपाशी येऊन बोलतात, बाळा ज्या त्या गोष्टी त्या वयातच व्हायला हव्या. मग आई वडिलांचं ती समजूत काढून लग्नाला तयार करणं, मग ती तयार होणं. तिथून पुढचा हा प्रवास तिचा वेगळा असतो, म्हणजेच दुसरा जन्म. सासरा कसा असेल, सासू सासरे कसे असतील, समजून घेतील का, आई वडिलांसारखं प्रेम करतील का, माझा हट्ट पुरवतील का, माझा नवरा कसा असेल तो समजून घेईल का, तो कसा असेल, तो चांगला असेल ना, दारू पीत नसेल ना, काही वाईट व्यसन नसेल ना. बस हे भरपूर प्रश्न तिच्या मनात चालू होतात. मग कोण ना कुठला पाहुणा स्थळ घेऊन येतो, लग्न ठरवतो. हा सगळा तामझाम घरात सगळे बघत असतात. पण एवढं सगळं करताना तुम्ही एक विचार करता का, तिच्या मनात काय चाललंय? तिच्या मनाचा विचार करता का? समजूत काढली म्हणजे सगळं झालं असं नसतं. तिला काय वाटतं, तिचा विचार काय चाललाय, तिला काही गोष्टी बोलायच्या असतात, पण ती आईवडिलांपाशी नाही बोलू शकत. तेव्हा तिचं एक छान मैत्रीण व्हावं लागतं. एवढं सगळं होतं. तिच्या लग्नाचा दिवस येते. आदल्या दिवशी ती मुलगी झोपलेली नसते, तर ती तिचे प्रत्येक क्षण आनंदाने मनात टिपत असते. किचनमध्ये जाते, तिथे बारीक सारीक गोष्टी आठवते. पुन्हा तिच्या बेडरूममध्ये जाते, तिथले क्षण आठवते. मग बाहेर येते, हॉलमधली केलेली मजा, बाबांबरोबर केलेली मस्ती, आजीने लाडाने भरवलेला भात, हे सगळं ती आठवून ती रात्र जागून काढते. मग तो दिवस उजाडतो. मग सगळ्यांची धावपळ असते. पण या सगळ्या ते दोघे जरा आतून तुटलेले असतात, पण कोणाला दाखवत नाहीत. सगळ्यांवर हसून घालवतात. मग तो क्षण येतोच. अक्षता पडतात, लग्न होतं. तो क्षण म्हणजे मुलीला सासरी पाठवण्याचा. मग आई वडिलांचा बांध फुटतो. मग वेळ येते निरोपाची. मग तिच्या आयुष्याचा पुढचा प्रवास. जसं आपण आपल्या मुलांचा किंवा मुलीचा विचार करतो, तेव्हा त्याच्या मनाचाही विचार करावा. मग निर्णय काय असेल तो घ्यावा. अमोल शितोळे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.